हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्या काही सूचना असतील ह्याच्यावर टाईप करून मला द्या, पुरू नका. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया महापुण्य राशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरासी, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमुपंत आनंत या राघवाचा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी निया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले श्रवणी, कंठी कौस्तुभमणि विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने,
गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व श्रोतेगणांना विनंती आहे की जर माझा आवाज व्यवस्थित असेल तर कृपया तसा मेसेज लिहावा, जेणेकरून माझा आवाज व्यवस्थित पोहोचतो आहे की नाही याची मला कल्पना येईल. मधूनमधूनही काही लिहित इत्यादी जावे, जेणेकरून व्यवस्थित चाललं आहे हे मला लक्षात येऊ शकेल. खूप भाग्याचा विषय आहे की संत समागम पेज ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण सर्व सत्संगाच्या विविध विषयांचा आनंद घेत आहोत. मनुष्य जीवनाचं हे सत्संग आहे आणि सत्संगाचं सुख तर इतकं श्रेष्ठ आहे की भक्त मुक्तीला सुद्धा सत्संगापायी. आपण नेहमीच आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणत असतो श्री तुकाराम महाराजांचे शब्द, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. हे भगवंता, आम्हाला मुक्ती नको, पण आम्हाला सत्संगती हवी आहे. मुक्ती नको, धनसंपदा नको, कुठलंही ऐहिक सुख उपभोग इत्यादी नको, पण आम्हाला सत्संग अपेक्षित आहे. किती मोठा महिमा या सत्संगाचा आहे की मुक्तीला सुद्धा दूर सारून सत्संगतीला संत जवळ करतात, त्याची अपेक्षा धरतात. सांगण्याचं तात्पर्य की सत्संगतीचं महत्त्व, सत्संगतीचं महात्म्य अनन्यसाधारण आहे. खूप विशेष महत्त्व त्याचं आपल्या साधन परंपरेमध्ये आहे. नवविधा भक्तीमध्ये तर भागवताच्या नवविधा भक्तीचा क्रम वेगळा आहे, पण अध्यात्म रामायणाच्या नवविधा भक्तीचा जर क्रम बघितला तर त्यामध्ये तर सर्वात प्रथम साधन सत्संगतीलाच मानलेलं आहे. सताम संगतिरेवात्र साधनम प्रथमम स्मृतम्. संतांची संगती याला प्रथम साधन अध्यात्म रामायणात म्हणले. याचाच अनुवाद रामचरित मानसामध्ये तुलसीदासांनी केला की प्रथम भगती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती ही सत्संगती आहे आणि त्यानंतर पुढची भगवंताच्या महात्म्यामध्ये रती इत्यादी. सत्संगतीचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. मनोमार्गे गती आकाळावा श्रीपती येणे पंथी. भगवंताला आकाळायचंय तर ते वाटेल त्या पद्धतीने आकाळायचं नाही, तर संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या बोधानुसार भगवंताला आणि भगवंत दिव्य कृपाच म्हणावी लागेल. आलेल्या या कोरोना आपत्ती महामारी या कालावधीमध्ये अख्खं आहे
जग तणावाने संत्रस्त आहे, पण अशा तणावाच्या भगवंताच्या नाम, रूप, गुण, लीला, महात्म्य इत्यादींच्या सेवनामध्ये रत आहेत, तेच निश्चिंत आहेत आणि सगळ्या दुःखांपासून मुक्त आहेत. भागवताचाच प्रसंग आठवतो की ज्यावेळेस भक्तराज प्रल्हाद आणि यांची भेट होते, त्यावेळेस अत्यंत निश्चिंत पडलेलं, निश्चिंत अवस्थेमध्ये दत्तात्रय प्रभू आहेत असं प्रल्हादांना दर्शन होतं. आणि तिथं ते प्रश्न विचारतात की हे प्रभू, हे भगवान, आपण कोण आहात? मला आपला परिचय नाही, पण अख्खं जग या विविध तापांनी तापलेलं आहे, विविध दुःखांनी पोळलेलं आहे, तर इतकं असूनही, चारीकडे दुःखाची, तापाची आग लागलेली असूनही तुम्ही इतके शांत, आनंदी कसं काय असू शकता? उदाहरण देतात प्रल्हाद महाराज की प्रकारे जंगलामध्ये आग लागली, सगळे पशु पक्षी आणि सगळे वन्य प्राणी इतस्ततः इकडे तिकडे आगीपासून वाचण्यासाठी धावत असतील, आणि त्याच वेळेस पाण्यामध्ये, विशाल पाण्यामध्ये मदमस्त हत्ती त्या थंड पाण्यामध्ये राहून त्या पाण्याच्या थंडीचा आस्वाद घेतो आहे. अख्खं वन, अख्खे वनातले सगळे पशु हे आगीने पोळत आहेत, पण पाण्यामध्ये, तलावामध्ये, नदीमध्ये बसलेला तो हत्ती, त्याला मात्र त्या आगीची झळही नाही आणि अत्यंत शांत, आनंदी अशा वातावरणात तो मात्र निश्चिंत आहे. ही स्थिती आज सत्संगामध्ये बुडालेल्या साधकांची आहे. अख्खं जग कोरोनाच्या महामारीने त्रस्त असताना, आर्थिक विपत्तीच्या भीतीने त्रस्त असताना, विविध प्रकारचे अन्यही संकट असताना, इतकं असून सुद्धा निश्चिंत कोण आहेत, निर्दुःख कोण आहेत, निर्द्वंद्व कोण आहेत, सानंद कोण आहेत, तर ते आहेत ज्यांनी आपल्याला स्वतःला भगवंताच्या भक्तीमध्ये बुडवून ठेवलेलं आहे. भगवंताच्या भक्तीची इतकी महिमा की जगातले कुठलेही ताप ह्याचा ती अनुभव होऊ देत नाही. नवे नवे ह्या तापांच्या निवृत्तीसाठीच भक्तीचं विधान आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आणि म्हणून असा या भक्तीचा महिमा आहे, आणि या भक्तीमध्ये अनेक अनेक सहस्रावधी साधक, जिज्ञासू, मुमुक्षू ह्या संत समागम फेसबुक पेजच्या माध्यमातून रोज नित्य श्रवण करत आहेत. ही खूपच आनंदाची बाब आहे. दासबोधावर नित्य ओवी क्रमाने त्याचे पाठ चालू आहेत. त्या व्यतिरिक्त अन्यही प्रकरणांच्या क्रमाने स्वाध्याय अभ्यास चालू आहे. विविध चांगले संत महापुरुषांचा संग, श्रवणाचा लाभ या माध्यमातून मिळतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की विविध आध्यात्मिक मार्गदर्शन या फेसबुक पेजच्या माध्यमातून होत आहे. म्हणून खरोखरच हा
उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि ह्यासाठी म्हणून खूप खूप साधुवादाचे धन्यवादाचे पात्र आहेत आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रवीणदादा केळीकर. विविध संतांना संपर्क करून त्यांच्या सत्संगाचा लाभ जनसामान्यांना, मुमुक्षूंना, जिज्ञासूंना कसा प्राप्त होईल यासाठी परिश्रमपूर्वक ते प्रयत्न करत असतात. सांगण्याचं तात्पर्य की खरोखर आपण फार भाग्यवान आहोत. याच क्रमामध्ये सत्संगाचे विविध विषय आपण जे ऐकत आहोत, याच विविध विषयांच्या क्रमामध्ये भगवंताच्या सत्प्रेरणेने विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेला प्रसाद हा यावर काही चिंतन करावं अशी भगवत प्रेरणा झाली आणि जगन्माऊलींनी जगतपित्याकडं, विश्वात्मक देवाकडं मागितलेलं पसायदान ह्याच्यावर आपण विचार करावा असं निश्चित झालं आणि आज आपल्याला तो सुयोग उपलब्ध आहे. पसायदान हे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत एक प्रसिद्ध प्रकरण आहे. धार्मिक असो किंवा व्यावहारिक सामाजिक असो, जवळजवळ सर्व विवेकी सश्रद्ध मंडळी आपल्या कार्यक्रमाची सांगता ही पसायदानाच्या पाठाने करतात आणि पुष्कळ मंडळी आहेत की नित्यच पसायदानाचा पाठ करतात. करावा, खूपच छान गोष्ट आहे. आणि जे कोणी पसायदानाचा पाठ करतात, पसायदानाचा पाठ केल्यानंतर कोणीही याचा अनुभव घेऊ शकतो की अत्यंत सुमधुर शांतीचा अनुभव त्याला झाल्याशिवाय राहत नाही. भलेही तो थोड्या वेळासाठी असेल, पण त्याला निश्चित शांतीचा अनुभव होतो. एक आनंदाची झलक का होईना, पण ती त्याला प्राप्त होते आणि क्षणभरासाठी का होईना तो प्रत्यक्ष फलश्रुती म्हणावी लागेल पसायदानाची. सर्वांच्याच पाठातलं प्रसिद्ध असलेलं प्रकरण आहे, पण खूप व्यापक अर्थ आपल्यामध्ये घेऊन राहिलेलं हे दिव्य प्रकरण आहे. पण पुष्कळ वेळेस होतं असं, नित्य पाठातल्या ज्या गोष्टी असतात तर त्या म्हणल्या तर जातात, पण त्याच्या अर्थाकडे लक्ष दिल्या जात नाही. त्याच्या अर्थाची खोली ह्याकडे लक्ष दिलं जात नाही. ही एक सामान्य प्रवृत्ती असते. त्याच्या जणू काही त्याच्या अर्थाकडे दुर्लक्ष व्हावं ह्याची सवय जवळजवळ आपल्याला ते प्रकरण घोकत असल्यापासूनच लागते. उदाहरणासाठी म्हणून घ्या, आपण ज्या आरत्या म्हणतो पाठ, ते पाठ म्हणतो, जोरात आवाजात म्हणतो, घाईघाईत म्हणतो, पण वर्षानुवर्ष आपण त्या आरत्या म्हणत असू तरी त्या आरतीचा किंवा त्या स्तोत्राचा, त्या स्तुतीचा, त्या प्रकरणाचा अर्थ जर विचारला तर मात्र भल्याभल्यांना सांगता येत नाही. इतकंच काय, अर्थाकडे इतकी उपेक्षा असते, इतकी दुर्लक्ष असतं की पुष्कळ वेळेस मनुष्य ते अशुद्धच म्हणायला लागतो. स्तोत्र असेल, आरती असेल, एखादी स्तुती असेल, एखादा अभंग असेल, अशुद्धी काय होते? अर्थाकडे लक्ष न दिल्यामुळे अशुद्धी होते म्हणण्यामध्ये. आणि अर्थाकडे लक्ष देऊन जर म्हणलं तर अशुद्धी तर होतच नाही म्हणण्यामध्ये.
पण त्या विषयाचा जो माधुर्य रस आहे, त्याची जी दिव्यता आहे, तिचा स्पर्श होऊन मन बुद्धी चित्त आल्हादित झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला बोध झाल्याशिवाय राहत नाही. मनाला बोध, बुद्धीला बोध, चित्ताला बोध हा निश्चित अर्थाकडे लक्ष देऊन पाठ केल्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून प्रसिद्ध जरी असलं तरी त्याच्या अर्थाचं विवेचन करावं अशी प्रेरणा यासाठीच भगवंताने दिलेली असेल. म्हणून दिव्य पसायदानाच्या प्रकरणाकडे अधूनमधून काही रिप्लाय देत राहिले तर मला लक्षात येईल की सुरळीत चालू आहे. तर जसं की आपणा सर्वांना माहीत आहे, पसायदानाचे कर्ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानेश्वर महाराज हे आहेत. पसायदान हे असं प्रकरण आहे की ते एका ग्रंथाच्या अंतर्गत असून सुद्धा एक स्वतंत्र प्रकरण असल्याची, एक स्वतंत्र स्तोत्र असल्याची त्याला महती प्राप्त झाली. पसायदान हे ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अंती मागितलेलं प्रसाद दान आहे. ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रीय जनासाठी अपरिचित नाही. महनीय ग्रंथ आहे, महान ग्रंथ आहे. नवे जगाच्या पाठीवर गीतेच्या जितक्या टीका झाल्या, जितके भाष्य झाले, जितके विवेचन झाली, त्या सर्वांमध्ये ज्ञानेश्वरीचं स्थान अगदी अद्वितीय आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेचा अमर अलंकार आहे. माऊलींनी गीतेवर जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरीचं प्रवचन केलं आणि मनुष्य मात्रासाठी जितके काही साधन आवश्यक होते, जितक्या काही तत्व विषयांवर प्रकाश आवश्यक होता, तो त्या सगळ्या विषयांना स्पर्श, यथोचित न्याय हा देण्याचं काम माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलं. म्हणून साधकांसाठी एक अनमोल ठेवा हा ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये आजही प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरी ही सगळ्या गीतेच्या असलेल्या टीकांमध्ये सर्वाधिक साधकोपयोगी आहे आणि त्याच्यामध्ये रसिकत्वही, साहित्याच्या अलंकार, उपमा इत्यादींनी भरलेलं असं ज्ञानेश्वरीचं अत्यंत समृद्ध वाङ्मय. आणि ह्या सगळ्या विस्तृत वाङ्मयीन सेवेला जगाच्या कल्याणासाठी अर्पित करत असताना त्याच्या समापनाच्या वेळेस, त्याच्या समाप्तीच्या वेळेस माऊली भगवंताला प्रार्थना करून प्रसाद मागून आपल्या वाङ्मयीन सेवेचा समारोप करतायत. आणि सगळ्या ज्ञानेश्वरीचा उपदेश केला
आणि शेवटी आता पसायदान माऊली मागतायत आणि त्याच क्रमामध्ये आधी कृतज्ञतापूर्वक आपल्याकडून जी वाङ्मयीन सेवा झाली, आपल्याकडून जे इतकं दिव्य ज्ञानेश्वरीसारखं अमर काव्य हे उत्पन्न झालं, तर ह्याचं श्रेय माऊली आपल्या गुरुरूपी ईश्वराला देत आहेत आणि म्हणतायत की इतकी मोठी वाङ्मयीन सेवा, क्रांती, ज्ञानोपदेश झाल्यानंतर किती विनम्रता, किती समर्पकता, माऊली त्याचे श्रेय आपल्या गुरुरूपी ईश्वराला देत आहेत आणि म्हणतायत की किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. इतकी मोठी वाङ्मयीन सेवा झाल्यानंतर सुद्धा माऊली म्हणतात यात माझं काही नाही, यात माझं फक्त पाईकपण आहे, माझं फक्त सेवकपण आहे. हे जे काही झालंय हे आमच्या गुरु हे कोणी केलंय तर किंबहुना तुमचे केले. हे गुरुरूपी ईश्वर बोलवतो आहे. गुरुरूपी ईश्वर बोलवतो आहे. तर कसं झालंय हे माऊली म्हणतात की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. तुमच्या कृपाशीर्वादाने, तुमच्या करविण्याने माऊली म्हणतात की हे धर्म कीर्तन सिद्धीला गेलं, सिद्धीला पावलं. हा जो काही इतका मोठा वाङ्मयीन उपदेश झालेला आहे आमच्याकडून, तो आमच्या प्रभावाने नाही तर हा तुमच्या प्रभावाने सिद्ध झालेला आहे आणि हा सिद्धीला गेलेला आहे. बर, ही वाङ्मयीन सेवा म्हणजे काय होती बर? हा शब्द फार महत्वाचा आहे. माऊली वापरतात धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. माऊली ह्या वाङ्मयीन सेवेला धर्म कीर्तन या नावाने संबोधतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीला कुठलंही नाव दिलेलं नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीला एकच नामाने संबोधलेलं आहे, विशेषणाने संबोधलेलं आहे आणि ते विशेषण म्हणजे धर्म कीर्तन. ही वाङ्मयीन सेवा म्हणजे काय आहे तर ही धर्म कीर्तन आहे. आणि ही तुमच्या प्रसादाने सिद्धीला पावलेली. ज्ञानेश्वरी इत्यादी नाव जे आपण वापरतो ते इतर संतांनी प्रयुक्त असे केलेले नाव आहेत, विशेषण आहेत. तसं ज्ञानेश्वरी हे नाव जनाबाईंनी दिलं. ज्ञानदेवी हे नाव नामदेव महाराजांनी दिलं. नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. तर वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळे नावं दिले, पण ज्ञानोबा माऊलींनी कुठल्या नावाने या ग्रंथाला संबोधलेलं असेल ते नाव म्हणजे धर्मकीर्तन. वाङ्मयीन सेवा कशी असावी हे जणू काही माऊली या शब्दामधून आपल्याला उपदेश करत आहेत. वाङ्मयीन सेवा ही धर्मकीर्तन असावी. आपल्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन शब्द सर्वत्र सर्वाधिक प्रचलित शब्द आहे.
आणि तो यथायोग्य अर्थाने आपल्याकडेच वापरलेला आहे. कीर्तन शब्द हा यथायोग्य अर्थाने आपल्याकडेच वापरलेला आहे. अर्थात कीर्तन शब्दाचा मुख्य अर्थ कथन असा आहे. आणि कथन या अर्थाने कीर्तनाचं अनुष्ठान म्हणा, कीर्तनाचे सप्ताह म्हणा, कुठं होत असतील तर ते फक्त आपल्या महाराष्ट्रात होतं. इतरत्र जर कीर्तन शब्द वापरला तर कीर्तन म्हणजे काय? टाळ, मृदुंग इत्यादींच्या गजरामध्ये नामसंकीर्तन करणे किंवा भजन म्हणणे यालाच ते कीर्तन म्हणतात. पण भगवंताच्या दिव्य महात्म्याबद्दल कथन करणे हा सुद्धा कीर्तन शब्दाचा अर्थ आहे आणि नवे नवे हा मुख्य अर्थ आहे. कसा? नवविधा भक्तीच्या आदर्शांना प्रतिपादित करणारा एक श्लोक आहे की श्री विष्णू भवत वैयासकी कीर्तने. भगवंताच्या नवविधा भक्तीच्या क्रमामध्ये श्रवण भक्तीचे आदर्श जर कोणी आहेत तर ते परीक्षित आहेत, आणि कीर्तन भक्तीचे जे आदर्श आहेत ते जर कोणी आहेत तर ते शुकाचार्य आहेत. आता कीर्तन भक्तीचे आदर्श शुकाचार्य, कथन भक्तीचे आदर्श. कीर्तन म्हणजे शुकाचार्य काय नामसंकीर्तनात फक्त रत आहेत असं नाही, तर कथनामधले ते आदर्श आहेत. चलता फिरता उठता बसता भागवताचे सिद्धांत, भागवताचे श्लोक हे त्यांच्या श्रीमुखातून निघत असतात. मनामध्ये चिंतन चालू असतं, बुद्धीमध्ये जाणून त्याची समाधी लागलेली असते, आणि त्या समाधीमध्ये राहून ते कथन करतात. हा कथनाचा आदर्श आहे आणि म्हणून कीर्तन भक्तीचे ते आदर्श आहे. ह्या अर्थाने कीर्तन शब्दाचा प्रयोग हा फक्त आपल्या महाराष्ट्रात होतो. आणि धर्मप्रबोधन कसं असावं एका शब्दात माऊली सांगतायत, ते म्हणजे धर्मकीर्तन असावं. ते कीर्तन असावं, पण ते धर्मकीर्तन असावं. नुसतं कीर्तन असू नये, नुसतं कथन असू नये, तर ते धर्मकथन असावं. माऊलींचे शब्द आजच्या युगातही किती प्रासंगिक आहेत हे आपल्याला दिसतं आहे. कीर्तनाच्या नावावर पुष्कळ विषयांमध्ये विषयांतर होऊन पुष्कळ अपसिद्धांत सुद्धा मांडल्या जातात. हे असं का होतं? हे ह्यासाठी होतं की संतांच्या परंपरेचं, संतांच्या मर्यादेचं, संतांच्या दृष्टीचं स्मरण आपल्याला राहतं. संतांना कीर्तन जे अपेक्षित आहे ते धर्मकीर्तन अपेक्षित आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, वाढवावे बीजनाम, हे संतांना अपेक्षित आहे कीर्तन इत्यादी प्रबोधनामध्ये. आणि अशा प्रकारचं धर्मसंकीर्तन कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, वाङ्मयीन सेवकांनी करावं. आणि शेवटी त्याचं श्रेय मात्र आपल्या गुरुमाऊलींना, भगवंताला अर्पण करून विनम्रतेने आपला सेवकपणा स्वीकारावा. आणि इतकं तर सगळं करावं प्रामाणिकपणे समाजाच्या सेवेसाठी. आणि शेवटी काय मागावं ते आत्ता ज्ञानोबा माऊली पसायदानाच्या पहिल्या ओळीत मागत आहे. माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तो
पुरुषोनी मज द्यावे पसायदान हे. माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे. आता पहिला शब्द. आता म्हणजे कधी हो? इतकं सगळं केल्यानंतर मग आता. इतकं सगळं केल्यानंतर म्हणजे काय? भगवंताच्या प्रीत्यर्थ भगवंताची वाङ्मयीन सेवा आधी करावी आणि मग भगवंताला काही प्रार्थना करून काही मागावं. लौकिक भाषेमध्ये म्हण आहे ना, आधी सेवा आणि मग मेवा. आधी सेवा करायची आणि मग मागून काही प्राप्त करायचं. माऊलींनी आधी 9000 ओव्यांच्या माध्यमातून त्या भगवंताची, त्या परमात्म्याची इतकी मोठी वाङ्मयीन सेवा केलेली आहे. आणि आता माऊली काही मागत आहेत. कधीही लक्षात ठेवावं, मागण्याच्या आधी सेवा करून मग आता मागावं. हे जणू माऊली आपल्याला सूचनाच करत आहेत. कितीही करुणेची स्थिती असो, सेवा केल्याशिवाय मागण्याचा अधिकारही राहत नाही. संतांच्या करुण प्रसंगांच्या वचनांमध्ये सुद्धा हे आपल्याला आढळेल. करुणाष्टक इत्यादी प्रकरणामध्ये जर बघितलं तर धाव रे धाव आता. आता या धाव रे धाव आता मध्ये ते आता म्हणायच्या आधी किती परिश्रम केले, ते परिश्रम केल्यानंतर धाव रे धाव आता. तर आधी आपल्या परीने सर्वविध प्रयत्न करावेत आणि मग आता विश्वात्मके दे, मग आता प्रार्थना करावी. म्हणून प्रारंभाला खूप महत्व आहे महाराज. आपल्या दर्शनांमध्ये सुद्धा अथ शब्द ह्यावर खूप विवेचन केलंय आणि खूप काही अवलंबून असतं. अथ शब्द मंगलवाचक आहे का? अथ शब्द अनंतरीय वाचक आहे का? यानुसार त्या ग्रंथाचा, त्या दर्शनाच्या, त्या शास्त्राचा, त्या प्रक्रियेचा कोण अधिकारी आहे इत्यादींचा सुद्धा निर्णय अथ शब्दावरून होतो. तो आजचा विषय नाही, त्यामध्ये आपण जाणार नाही. पण अथ याचाच अनुवाद आता असा आहे आणि खूप महत्वाचा शब्द आहे. आता म्हणायच्या आधी त्यामागे परिश्रमांची खूप मोठी परंपरा असावी लागते. त्यावेळेस आता. बर, माऊलींनी तर जन्मतःच त्यांना नानाविध परिश्रम भोगावे लागले. नानाविध त्यांनी त्या तपस्येमधून जागृत ठेवून आपलं तपोमय जीवन व्यतीत केलं आणि इतकी मोठी समाजासाठी एक वाङ्मयीन दीपस्तंभ जो युगायुगापर्यंत समाजाचं मार्गदर्शन करत राहील तो दिव्य प्रज्वलित केला आणि आता माऊली मागत आहेत. म्हणून आता म्हणण्याच्या पाठीमागे परिश्रमांची फार मोठी शृंखला आहे, असते, असावी लागते. आणि आता माऊली मागत आहेत. तर माऊली कुणाकडे मागत आहेत बरं? माऊली इथे व्यापक परमेश्वराकडे मागत आहेत. आता विश्वात्मके देवे, विश्वरूप असलेल्या भगवंताकडे माऊली मागत आहेत. माऊली हे एखादं नाव घेऊ शकले असते देवाचं, पण सहसा एखादं नाव घेतलं
की लगेच चटकन डोळ्यासमोर त्याची फक्त एक सीमित आकृती डोळ्यासमोर येते. त्याचं नाव, त्याचं एक सीमित रूप, त्याची लीला, त्याचे गुण इत्यादी सीमित आपल्या लक्षात येतात आणि तिथपर्यंत सहसा आपली बुद्धी स्थिरावते. पण तसं न होता त्या परमात्म्याच्या मूळ स्वरूपापर्यंत जाणं गरजेचं असतं. तरच ज्ञात्वा देवं मुच्यते सर्व पाशैः, तरच मनुष्य जन्माचं साध्य लक्ष्य हे प्राप्त होतं. आणि म्हणून आवश्यक आहे की देवाच्या मूळ स्वरूपाला समजणे. आणि इतकं सगळं ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्रदान करून गीतेचं रहस्य मर्म समाजाला काढून देऊन जर हा मुद्दा जर प्रकाशित नाही झाला, हा मुद्दा जर मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये स्थिर नाही झाला की तो परमात्मा एकदेशीय नाही, तो चराचरात भरलेला आहे. हा जर सिद्धांत स्थित नाही झाला ना, तर परमार्थ अजून पूर्ण नाही. तो सिद्धांत स्थित व्हावा म्हणून माऊली इथं सरळ त्या व्यापक स्वरूपाचं इथं उल्लेख करतात की आता विश्वात्मक देव, त्या विश्वात्मक देवाला मी प्रार्थना करतोय. आणि माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. ह्या मी केलेल्या इतक्या सुदीर्घ, इतक्या प्रदीर्घ, इतका दिव्य रसभरित अमृतासमान केलेल्या या वाग्यज्ञानी हे भगवान, हे परमात्मन, तुम्ही संतुष्ट हो, तुम्ही संतुष्ट व्हा. आपण संतोषावं. कशाने संतोषावं? वाग्यज्ञे. मी केलेला वाग्यज्ञाने आपण संतोष आपल्याला व्हावा. यज्ञ शब्द हा निष्काम केलेल्या भगवत कर्मासाठी प्रायः वापरल्या जातो. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये या अर्थाने प्रामुख्याने यज्ञ शब्द आलेला आहे. आपल्याला पाहिजे ते आपण बोललो, आपण विवेचन केलं तर ते वाग्यज्ञ होतोच असा नाही. शास्त्राला, सिद्धांताला धरून, मांडणी करून निष्काम भावनेने भगवत प्रीत्यर्थ केलेलं विवेचन हे म्हणजेच यज्ञ ठरत असतं. आणि म्हणून माऊली म्हणतायत की हे भगवान, निष्काम भावनेने तुमच्या प्रीत्यर्थ ही वाङ्मयीन सेवा केलेली आहे. अर्थात वाङ्मयीन सेवा ही अशीच असावी की जी भगवत प्रीत्यर्थ केली जाते, करावी. काही साधक तर खरोखर ह्या वृत्तीचं, या भावनेचं किती पालन करतात. काही साधक असे आहेत की कथेला बसायच्या आधी, प्रवचनाला बसायच्या आधी आचमन, प्राणायाम, संकल्प, न्यास, ध्यान इतकं करून मग प्रवचनाला प्रारंभ करतात. संकल्पामध्ये उल्लेख करतात की तत्सत श्री परमेश्वर प्रीत्यर्थम कथा प्रवचनादिकं करिष्ये.
म्हणजे प्रवचनाला बसताना ही वृत्ती जागृत असावी की भगवंताच्या प्रीतीसाठी मी हे प्रवचन करत आहे, मी ही वाङ्मयीन सेवा करत आहे. माझ्या समोर बसलेले श्रोते अज्ञानी आहेत आणि मी फार मोठा ज्ञानी आहे आणि म्हणून मी त्यांना काहीतरी शिकवावं म्हणून मी प्रवचन करत आहे अशातला भाग, अशी वृत्ती, अशी भावना मनात नसावी. तर मी त्या भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी बोलत आहे. माझ्या समोर बसलेले सगळेच्या सगळे श्रोते हे भगवद्रूप आहेत आणि भगवद्रूप अशा सगळ्या श्रोत्यांची मी वाङ्मयीन पुष्पांनी अर्चन जणू करत आहे. माऊलींचेच या अर्थाचे उद्गार ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला भेटतात. माऊली श्रोत्यांना, हे प्रभू आपण साक्षात माझी प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, आणि मी मात्र दुबळा तुमचा, मी या शब्दपुष्पांनी तुमचं अर्चन करतोय. काय दिव्य शब्द आहेत माऊलींचे. माऊलींचा अधिकार किती मोठा आणि त्यांचा विनय किती दिव्य, विनय किती मोठा. विनय या महापुरुषांना आणावा लागत नाही, तो स्वाभाविकच त्यांचा का, कारण त्यांची वृत्ती भगवत प्रीत्यर्थ विवेचनाची असते. आणि म्हणून वाग्यज्ञ शब्दामध्ये निष्काम भावनेने भगवत प्रीत्यर्थ केलेल्या वाङ्मयीन सेवेचं माऊली प्रस्तुत करून म्हणतात की यांनी हे भगवंत आपण संतुष्ट व्हावं, तोषावं, आणि संतोषित होऊन, प्रसन्न होऊन तोषोनी मज द्यावे पसायला नाही. आपण संतुष्ट होऊन पसायदान नाही, मला आपण पसायदान द्या, मला आपण प्रसाद द्या. आपल्याकडे ही परंपरा आहे, शास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की प्रसाद हा मागूनही घ्यावा. मागणे, याचना करणे हे उत्तम मानलेलं जरी नसलं तरी प्रसादाच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. प्रसादाच्या बाबतीत तर शास्त्रकार सांगतात की प्रसाद हा तर मागून घ्या. माऊली हा प्रसाद देवाकडून मागून घेत आहेत आणि माऊली म्हणतायत की तोषोनी मज द्यावे. हे भगवंता, तुम्ही मला प्रसाद द्या. आणि मला प्रसाद द्या असं म्हणतात जनांना नाही बरं, लोकांना नाही बरं, मला प्रसाद द्या, तोषोनी मज द्यावे. आणि आश्चर्याची गोष्ट, संपूर्ण पसायदानामध्ये बघा, माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही, स्वतःसाठी, माऊलींसाठी काहीही प्राप्त झालेलं नाही किंवा याचना झालेली नाही. तरी माऊली म्हणतात की तोषोनी मज द्यावे. काय गोम आहे बरं. माऊली म्हणतात मला पाहिजे आहे आणि स्वतःसाठी तर काहीच नाही मागितलं. पसायदानामध्ये बघा, माऊलींनी स्वतःसाठी काय मागितलं, काहीही न मागता तोषोनी मज द्यावे असं माऊली म्हणतात. काय रहस्य आहे, काय गोम आहे. सिद्धांत असा आहे की माऊली किंवा कुठलेही ज्ञानी महापुरुष हे आपण जितकं ज्या स्वरूपामध्ये त्यांना, ज्या स्थितीमध्ये, ज्या रूपामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या देहामध्ये विशेष करून आपण जे बघतो ते त्या देहापुरते सीमित आहेत का? नाही. तर ज्या प्रकारे आपण बघितलं की ब्रह्म
तो परमात्मा हा परमात्म्याचं मूळ स्वरूप, मुख्य स्वरूप विश्वात्मक आहे. तसंच परमात्म्याला जाणणाऱ्या साधकाचं, त्या ज्ञानाचं सुद्धा स्वरूप हे विश्वात्मक आहे. श्रुती आहे की ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. तो ब्रह्मज्ञानी, तो ब्रह्मवेत्ता, तो ब्रह्मानुभवी हा ब्रह्म होऊनच राहतो. विश्वात्मकाला जाणणारा विश्वात्मक हो. आणि त्याचं तो दिसत जरी देहात असला तरी तो दिसायला देहात आहे पण असायला चराचरात आहे. आणि म्हणून असं सर्वात्मकत्व ह्या ज्ञानी महापुरुषांना प्राप्त झालेलं असतं. म्हणून ते स्वतःला विश्वरूपात पाहतात. म्हणून माऊली असं म्हणू शकतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. माऊली म्हणतात की हे विश्वच माझं घर आहे. हे असं कधी म्हणू शकतात? जे देहापासून निवृत्त होऊन देहाच्या स्थूलत्वापासून निवृत्त होऊन विधीही अवस्थेला प्राप्त होऊन त्या विश्वात्मक परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत. तेच हे म्हणू शकतात की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची सर, किंबहुना चराचर आपण झाला. तो चराचर आपणच झालेला आहे. ज्याला श्रुतीमध्ये उपनिषदाचा, एकादश उपनिषदाचा पहिलाच मंत्राचं पहिलंच चरण आहे की ईशावास्यमिदं सर्व. चराचरात व्यापक असलेले ते ईश्वर परमात्मा तत्व आहे. आणि अशा ईश्वराशी ते तादात्म्यापन्न असतात. ईशावास्यमिदं सर्वम ह्या श्रुतीचा अत्यधिक स्पष्टपणे अनुवाद भागवतात झालेला आहे. श्रुती म्हणते की ईशावास्यमिदं सर्वम आणि भागवत म्हणतं की आत्मावास्य इदं विश्व. तो ईश्वर, त्या ईश्वराने चराचर जगत आच्छादनीय आहे. तो ईश्वर कणकणात भरलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याला बघितल्या जावं. भागवतकार एक पाऊल पुढं म्हणतात, पण तो ईश्वर कुठला बाहेर दुसरीकडे नाही आहे. आत्मावास्य इदं विश्व. तो आपलाही आत्मस्वरूप आहे आणि त्या आत्मस्वरूपाने व्यापक असलेल्या अशा ईश्वराला बघावं. आणि बघता बघता ते असे महात्मे, असे महापुरुष, असे ज्ञानी हे ईश्वर रूप होऊन राहतात. आणि म्हणून ते विश्वात्मक असतात. म्हणून ते विश्वासाठी मागतात, विश्वासाठी मागू शकतात आणि त्यासाठीच ते झटत असतात. देहात असले तरी देहाशी ते त्यांचा व्यवहारापलीकडे काही संबंध नसतो. आणि त्या परमात्म रूपाला प्राप्त झालेली अशी त्याची स्थिती आहे. कशी स्थिती आहे? आगमशास्त्रामध्ये एक सुंदर उदाहरण दृष्टांत देण्यात आला की भुक्तं यथान्नं कुक्षस्थं आत्मत्वेनैव मन्यते पूर्णाहंता कबलिदं विश्वं योगीश्वरस्तदा. ज्या प्रकारे आपण जेवण केलं, जेवण करायच्या आधी अन्न आणि आपण यामध्ये भेद असू शकतो, पण जेवण केल्यानंतर खाल्लेलं अन्न आणि आपल्यामध्ये भेद आहे का? ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे, आपण जेवण करायच्या आधी ते ताटात वाढलेले जेवण आणि आपण वेगळे असू, पण जेवण केल्यानंतर आपल्यामध्ये आणि त्या ताटात वाढून ठेवलेल्या पूर्वी अन्नामध्ये काय आता काही भेद राहिलेला आहे का? नाही.
त्याप्रकारे ज्यांची अहंता त्या परमात्म्याशी जुळली त्यांनी आत्मावास्य इदम विश्वम, सगळं विश्व आपल्या आत्मस्वरूपामध्ये आहे. विश्वं दर्पण दृश्यमान नगरी तुल्यं निजांतर्गतम पश्यन्नात्मनि माया बहिर्भूत भूतं यथा निद्रया, अशा प्रकारची शास्त्रानुभूती ज्यांनी केली, आपल्या आत्म्याच्याच अधिष्ठानावर, आत्मा आणि परमात्मा एकच असल्यामुळे परमात्म्याच्या अधिष्ठानावर म्हणा किंवा आत्म्याच्याच अधिष्ठानावर म्हणा, जग हे संपूर्ण स्थिरावलेलं आहे. आणि त्यामुळे त्या आत्मत्वाची अनुभूती, ज्ञान हे संपन्न झाल्यानंतर तो विश्वात्मक होत असतो. आणि म्हणून असे ज्ञानी महापुरुष स्वतःला विश्वाच्या कणकणात बघतात. ते देहापर्यंत सीमित आपल्याला ठेवत नाहीत. आणि त्या स्थितीला गेल्यानंतर द्वैत नावाची चीजच राहत नाही. जे काही दिसतं, जे काही घडतं, ते जणू काही आपलंच प्रतिबिंब आरशात आपण बघत आहोत, ह्याच भावनेने त्या ज्ञानाला सगळं दिसत असतं. म्हणून विश्वं दर्पण दृश्यमान नगरी, जगाला दर्पणात आरशामध्ये दिसणार अशी अनुभूती तो ज्ञानी करत असतो. आणि त्यामुळं त्यावेळेस तिथं द्वैत राहत नाही, एकत्व राहत. ईशावास्य उपनिषदामध्ये ह्यालाच म्हणलं की त्या अवस्थेला पोचल्यानंतर तत्र कोमोह कः शोकः एकत्वम अनुपश्यता, त्या आत्मत्वाच्या, त्या एकत्वाच्या, त्या अद्वैताच्या स्थितीला पोचल्यानंतर तिथं कुठला मोह नाही, तिथं कुठला शोक नाही. तरति शोकम आत्मवित, तो आत्मज्ञानी शोकाला तरतो, हा श्रुतीचा सिद्धांत आहे. आणि एकत्वम अनुपश्यता, तो सगळीकडे एकत्व बघतो. आता आपण ज्यावेळेस जगाकडे बघतो त्यावेळेस एकत्व आहे की नानात्व आहे? बोला बरं. आपण ज्यावेळेस जगाकडे बघतो त्यावेळेस एकत्व आहे की नानात्व आहे? आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तर आपल्या बघण्यामध्ये, आपल्या अनुभवामध्ये, आपल्या प्रचितीमध्ये, आपल्या दैनंदिन रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला तर नानात्वाचीच अनुभूती, नानात्वाचाच, वैविध्याचाच, द्वैताचाच अनुभव होतो. पण ज्ञानावस्थेला पचवलेले, ज्ञानस्वरूप झालेले ते महापुरुष, त्यांना अतिशय द्वैतवियोगी असे असतात. द्वैताचा संबंध नाही. जगाकडे बघताना आपलं स्वरूप जसं आपण आरशात बघत आहोत तसं त्यांना बघायला मिळतं. आणि आपलं स्वरूप ते आरशामध्ये बघितल्यासारखं बघतात. आणि म्हणून मागताना ते जगासाठी मागतात आणि जणू काही आपल्यासाठीच मागितलंय अशा भावनेने ते जगासाठी मागतात. जग आणि ते स्वतः हे दोन्ही वेगळे नाहीत. आणि म्हणून मागताना माऊलींनी सगळ्यात पहिल्यांदा काय मागितलं तर जगामध्ये जे सगळ्यात पीडित, जे सगळ्यात दुःखी किंवा जे सगळ्यात मोहाच्या गर्तामध्ये फसलेले आहेत त्यांच्यासाठी आधी मागितलं. ज्या प्रकारे आपल्या परिवारामध्ये एखादा कोणी विकलांग असेल, कोणी शरीराने दुर्बल असेल, अशा व्यक्तीचा आपण जास्त लक्ष देतो की नाही बरं त्याच्यावर? ज्ञानेश्वर माऊली ह्या तर जगाच्या माऊली आहेत. म्हणून दुःखामध्ये, मोहामध्ये, अज्ञानामध्ये सगळ्यात जास्त कोण फसलेले आहेत तर खल, दुष्ट, दुर्जन फसलेले आहेत. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा
जर कुणासाठी मागायचंय तर अज्ञानामध्ये फसलेल्या त्या जीवांसाठी मागायचंय. आणि म्हणून माऊली मागतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. माऊली सगळ्यात पहिले खलांसाठी मागतात, दुष्टांसाठी मागतात, दुर्जनांसाठी मागतात आणि म्हणतात की हे भगवंता जे खळांची व्यंकटी सांडो. जे खळ आहेत, जे दुष्ट आहेत, जे दुर्जन आहेत ना, त्यांचा वाकडेपणा, त्यांचा दुर्जनत्व नष्ट कर. ही सगळ्यात पहिले मागितलेली मागणी. किती उदार दृष्टिकोन, किती व्यापक दृष्टिकोन आणि किती दयार्द्र दृष्टिकोन. जे विवेकी आहेत, जे समजदार आहेत, त्यांना ज्ञान प्रदान करण्यासाठी, त्यांच्यासाठी भगवंताला मागण्यासाठी, आपल्या शिष्यांसाठी भगवंताला मागण्यासाठी तर खूप आहे. पण दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा. आता उघडदार देवा जणू ह्याच भावनेची प्रार्थना माऊली करत आहेत. बर, विशेष म्हणजे दुष्टांच्या नाशाची भावना, नाशाची प्रार्थना माऊली करत नाही, तर दुष्टांच्या दुष्टपणाच्या निवारणाची प्रार्थना इथं माऊली करतायत. जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी अर्थात वाकडेपणा, दुर्जनत्व, त्यांचं दूषणत्व, ह्यांची निवृत्ती हो. बाकी तर त्यांच्यामध्ये सगळं चांगलंच आहे. साप विषारी आहे, पण त्याचे विषाचे दात काढल्यानंतर त्याचं विष बाधेल गाव नाही. त्या प्रकारे कोणी दुष्ट असेल, कोणी दुर्जन असेल, तरी त्याचं दुर्जनत्व, दुष्टत्व गेल्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणाला त्रास होत नाही आणि तोही स्वतः सुखी होतो. म्हणून दुष्टांच्या नाशाची गरज नाही आहे, दुष्टांच्या वृत्ती ह्यांच्या निवारणाची गरज आहे. आपण दिवा लावून संध्याकाळच्या वेळेस नमस्कार करताना सुद्धा हीच आपण प्रार्थना करतो. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दुष्टांमधलं तर आहेच, पण आपल्यामधली सुद्धा शत्रुबुद्धी नष्ट हो, ही कृपा आमच्यावर करा. म्हणून आम्ही दिव्याला नमस्कार करतो. दिवा ज्या प्रकारे प्रज्वलित होतो, प्रज्वलित होऊन अंधाराचा नाश करतो, त्या प्रकारे आमच्याही बुद्धीतला अंधकार नष्ट होऊन शत्रुत्व ही अज्ञानाची उपज आहे की नाही बरं. आणि अज्ञान नष्ट झाल्यानंतर शत्रुत्वादी वृत्ती राहतील का? नाही. म्हणून गरज आहे की अज्ञानाची निवृत्ती होऊन ज्ञानाचा दीपक प्रज्वलित होण्याची. म्हणून दुष्टांचं दुर्जनत्व विसर्जित व्हावं ही प्रार्थना माऊली करतात. दुष्टांचा नाश व्हावा ही प्रार्थना माऊली करत नाही. संत किती उदार असतात या बाबतीत एकच प्रसंग सांगून आजच्या चिंतनाला आपण विराम देऊया. राजस्थानचे एक प्रसिद्ध संत दादूजी महाराज यांच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग आहे. त्यांची ख्याती खूप पावलेली होती आणि खूप प्रसिद्धीला पावलेले होते. एक चांगले सात्विक सज्जन संत आहेत, संत पदाला पोचलेले आहेत, अशी त्यांची ख्याती होती. एकदा त्या ठिकाणचा एक ठाणेदार, एक पदाधिकारी, शासकीय अधिकारी, त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये, मुघलांच्या काळामध्ये हे ठाणेदार इत्यादी असायचे. तर ह्याला वाटलं की मी ना त्या दादू महाराजांजवळ जावं आणि तिथे जाऊन त्यांचा अनुग्रह घ्या. आता तो ठाणेदार
तो शासकीय जसं हे पोलीस म्हणा किंवा मोठ्या अधिकाराचे एक आक्रमक वृत्तीचे अधिकारी असतात तसा तो होता. आणि गरम झालेल्या माथ्याने तो दादूजी महाराजांच्या आश्रमात येऊन पोहोचला. आणि पोहोचला तर काय, तिथं एक जण झाडू मारत होता. त्याला विचारलं, ए दादू महाराज काय रे ते? त्या सज्जनाने बोट दाखवलं की त्या झोपडीकडे, फक्त बोट दाखवलं. आणि ह्याला आला राग, मी इतका मोठा पदाधिकारी आहे आणि मला हा बोलत सुद्धा नाही, नुसतं दाखवतोय, माझं स्वागत वगैरे तर दूरच राहिलं. आणि चिडून त्यांनी 2-3 झापडा त्या व्यक्तीला मारल्या आणि झोपडीमध्ये आत गेला. आत काही व्यक्ती होते. त्यांना म्हणाला की दादूजी महाराज कोण आहे? तर ते म्हणाले की वो तो वही है जो बाहर है, जो झाडू लगा रहे. आता मात्र त्याला काय करावं सुचेना. घ्यायला आलो त्यांनाच मी 2-4 कांचलीत वाजवल्या. असं झालं. आता काय करावं काही कळेना. आणि शेवटी भीत आणि म्हणाला, महाराज खूप मोठी चूक झाली, मी तर तुम्हाला गुरु करायला आलो होतो, पण असं असताना सुद्धा दादूजी महाराज अगदी सहजपणे म्हणाले, अरे एखादी माता माऊली बाजारात माठ आणण्यासाठी जाते. गरमीच्या 2-3-4 महिन्यासाठी तिला माठ आवश्यक असतो. तेवढ्या दिवसांसाठी सुद्धा जर माठ लागत असेल तरी ती 2-3दा वाजवून पाहते. तुला गुरु पाहिजे होता, तू 2-3दा वाजवून पाहिलंस तर त्यात काय झालं? संतांनी आणि तो शरण आला. शिष्यांनीही गुरुजींना विचारलं महाराजांना की तुम्ही त्याला का दंड नाही दिला? गुरुजी म्हणाले त्याचं दुष्टत्व निवृत्त झालं, त्याचा अहंकार निवृत्त झाला आणि त्यामुळे आता त्याला दंड करण्याची काही गरज नाही. कुठल्याही दुष्ट जीवाचं, दुष्ट व्यक्तीचं दुष्टत्व निवृत्त झालं की मग तर त्याच्यामध्ये सज्जनत्व आहेच. आणि म्हणून सगळ्यात पहिलं मागणं माऊली जर काही मागतात तर ते दुष्टांचं दुर्जनत्व नष्ट व्हावं ही प्रार्थना, ही कामना माऊली करतात. अजूनही माऊलींनी ज्या काही दिव्य विश्वात्मक देवाकडे केलेल्या आहेत त्या सर्वांचा विचार आपण करणार आहोत. झालेली प्रवचनरूपी सेवा भगवंताच्या गुरु आणि इथंच वाणीला विराम देतो. बोला पुंडली गवर्ध हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, विश्वात्मक गुरुदेव की.